नमस्कार. कधी-कधी असं होतं की हजारो किलोमीटर दूर काहीतरी घडतं आणि त्याचे परिणाम थेट आपल्या घरात, आपल्या स्वयंपाकघरात दिसायला लागतात. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ज्याची सुरुवात आपल्या घरातल्या गॅस सिलेंडरपासून होते. तर मग प्रश्न हा आहे की कुठेतरी दूर होणारा संघर्ष आपल्या स्वयंपाकाच्या गॅससाठी धोकादायक कसा काय ठरू शकतो? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. आता हा आकडा बघा, 90%. धक्कादायक आहे नाही का? म्हणजे आपण जो स्वयंपाकाचा गॅस बाहेरून मागवतो त्यापैकी जवळजवळ सगळाच्या सगळा म्हणजे 100पैकी 90% गॅस फक्त आणि फक्त एका अरुंद समुद्राच्या पट्टीमधून येतो. विचार करा किती मोठं अवलंबित्व आहे हे. तर ही जी आपली प्रचंड मोठी गरज आहे ती पूर्ण करणारा हा मार्ग नेमका आहे तरी कुठे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला नकाशावर जावं लागेल आणि आपल्या आजच्या कथेच्या मुख्य भागाला भेटावं लागेल, ज्याचं नाव आहे होर्मुझची सामुद्रधुनी. हे बघा, नकाशावर इराण आणि ओमानच्या मध्ये ही एक समुद्राची अरुंद पट्टी दिसतीये ना? हीच ती जागा. मध्य पूर्वेतील जे मोठे तेल आणि गॅस उत्पादक देश आहेत त्यांच्यासाठी समुद्रात येण्याचं हे जणू काही एक प्रवेशद्वारच आहे. आता भूराजकीय भाषेत या जागेला एक खास नाव आहे, सागरी चोक पॉइंट. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जसं एखाद्या मोठ्या हायवेवर एखादा अरुंद पूल असतो आणि तिथे ट्रॅफिक जॅम होऊ शकतं, तसंच काहीसं हे आहे. जगाच्या व्यापाराच्या दृष्टीने ही एक अत्यंत नाजूक जागा आहे. आणि इथून होणारी वाहतूक काही लहानसहान नाहीये. विचार करा, संपूर्ण जगाचा जवळपास 20% तेल आणि 20% LNG पुरवठा याच एका छोट्या जागेतून होतो. म्हणजे कितीतरी देशांची अर्थव्यवस्था अक्षरशः या मार्गावर अवलंबून आहे. याला कोणीतरी अगदी बरोबर म्हटलंय की हे जागतिक अर्थव्यवस्थेच्या हृदयाची मुख्य झडप आहे. आणि हे अगदी खरं आहे, कारण ही झडप जर नीट चालली नाही तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचा रक्तप्रवाहच थांबू शकतो. आता समजा या झडपेमध्ये काही अडथळा आला तर काय होईल? याचा परिणाम फक्त पेट्रोल पंप किंवा गॅस एजन्सीपुरता मर्यादित राहत नाही, तो खूप दूरपर्यंत जातो. चला पाहूया कसा. या एका संकटामुळे अनेक गोष्टी धोक्यात येतात. पेट्रोल, डिझेल आणि आपला स्वयंपाकाचा गॅस तर आहेच, पण त्यासोबत कारखान्यांना लागणारं इंधन, शेतीसाठी लागणारी खतं, ॲल्युमिनियम आणि इतर अनेक महत्त्वाच्या वस्तूंचा पुरवठा धोक्यात येतो. आणि यातला सर्वात महत्त्वाचा आणि कदाचित दुर्लक्षित भाग म्हणजे शेती. आपल्या शेतीत वापरली जाणारी नायट्रोजन, पोटॅश, DAP सारखी बहुतेक खतं याच मार्गाने येतात. म्हणजे बघा, इथला अडथळा थेट आपल्या शेतीवर आणि भविष्यात अन्नधान्याच्या किमतींवर परिणाम करू शकतो. आणि गंमत म्हणजे ही समस्या एकतर्फी नाहीये. जसं आपलं सामान तिकडून येतं तसंच आपलं सामान तिकडे जातं सुद्धा. केळी, कापड, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या अनेक भारतीय वस्तूंची निर्यात याच मार्गाने होते. त्यामुळे तो मार्ग बंद झाला तर आपल्या निर्यातीलाही मोठा फटका बसतो. ठीक आहे, तर मग इतकं मोठं आव्हान समोर असताना भारत सरकार यावर काय उपाययोजना करतंय? भारताचा ॲक्शन प्लॅन काय आहे? तर भारताची रणनीती साधारणपणे दुहेरी आहे. एकीकडे तात्काळ धक्का सहन करण्यासाठी नवीन पुरवठादार शोधणे आणि आपल्याकडचा राखीव साठा वापरणे, आणि दुसरीकडे देशातल्या लोकांना इंधन आणि गॅस जपून वापरण्याचं आवाहन करणे. सरकारने यासाठी काही ठोस पावलं उचलली आहेत, जसं की आपल्याकडे जो आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव तेल साठा आहे तो वापरण्यास सुरुवात करणे, देशातल्या देशात LPGचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करणे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त एकाच भागावर अवलंबून न राहता रशियासारख्या इतर देशांकडून आयात वाढवणे. सरकारकडून अधिकृतपणे हेच सांगितलं जातंय की परिस्थिती आव्हानात्मक आहे पण नियंत्रणात आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून पेट्रोल किंवा गॅसची साठेबाजी करू नये, उलट शक्य असेल तिथे बचत करावी असं आवाहन केलं जात आहे. ही सगळी परिस्थिती आपल्याला एका महत्त्वाच्या गोष्टीची जाणीव करून देते, ती म्हणजे आपलं जग एकमेकांशी किती घट्ट जोडलेलं आहे आणि हे जोडणारे धागे किती नाजूक आहेत. तर आपण आत्तापर्यंत काय पाहिलं? कुठेतरी एक संघर्ष सुरू झाला, त्यामुळे एक महत्त्वाचा सागरी मार्ग बंद झाला, त्याचा थेट धोका भारताच्या ऊर्जा पुरवठ्याला निर्माण झाला, आणि मग आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसू लागला, आणि शेवटी यातून मार्ग काढण्यासाठी भारत नवीन उपाय शोधू लागला. बघा कशी एकामागोमाग एक साखळी तयार होते. पण या सगळ्यातून एक खूपच आश्चर्यकारक गोष्ट समोर येते. बघा, आजच्या जगात ना एखादा सागरी मार्ग बंद करण्यासाठी तुम्हाला युद्ध करायची किंवा नौदल पाठवायची अजिबात गरज नाहीये. नाही, फक्त त्या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांचा विमा म्हणजे इन्शुरन्स इतका महाग आणि जोखमीचा करून टाका की कोणी तिकडे जायलाच धजावणार नाही. यालाच म्हणतात अदृश्य अडथळा. एकही गोळी न चालवता संपूर्ण नाकेबंदी. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं.
आजची ही चर्चा फक्त एका सागरी मार्गाबद्दल होती, पण जगात असे अनेक चोक पॉइंट्स आहेत. मग प्रश्न हा आहे की अशा जगात आपण खरोखर किती सुरक्षित आहोत? विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?